नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 17 एप्रिल 2025 12 राशींचे राशी भविष्य. मेष राशी, सहकार्यांशी व्यवहार करताना चातुर्य वापरावे लागेल. कार्यक्षेत्रात कुठले काम अडकल्यामुळे आज तुमची संध्याकाळची महत्त्वाची वेळ खराब होऊ शकते. हा तुमच्या वैवाहिक आयुष्यातील एक उत्तम दिवस असणार आहे. आज तुम्हाला प्रेमाच्या परमानंदाची अनुभूती येईल. तुमचे हास्य हे नैराश्य घालविण्यासाठीचा उत्तम उपाय ठरेल. पुरातन वस्तू आणि दागदागिन्यामधील गुंतवणूक फायदा आणि समृद्धी देईल. घरातील कुणी सदस्याच्या व्यवहाराने तुम्ही चिंतित राहू शकता. तुम्हाला त्यांच्याशी बोलण्याची आवश्यकता आहे. तुमच्या प्रियजनांसोबत सहलीला जाऊन अमूल्य क्षण जगा आणि मजा लुटा. उपाय: कुटुंबात अधिक आनंद आणि शांततेसाठी शनीच्या दुष्प्रभावासाठी तैल अभिषेक करा. वृषभ राशी, व्यावसायिकांना चांगला दिवस. व्यवसायाच्या निमित्ताने आखलेला तातडीचा प्रवास हा लाभदायक आणि सकारात्मक फळ देणारा ठरेल. वेळेच्या आधी सर्व कामं पूर्ण करणे ठीक असते. जर तुम्ही असे केले तर तुम्ही आपल्यासाठीही वेळ काढू शकाल. जर तुम्ही प्रत्येक कामाला उद्यावर ढकलले तर तुम्ही स्वतःसाठी कधीही वेळ काढू शकणार नाही. तुमचं तुमच्या जोडीदाराशी एखाद्या जुन्या कारणावरून भांडण होईल. उदाहरणार्थ तो तुमचा वाढदिवस विसरणे इत्यादीही असू शकते. पण दिवसाच्या शेवटी सगळं काही व्यवस्थित होईल. अत्यंत व्यस्त वेळापत्रकात देखील आपले आरोग्य चांगले असेल. दिवसाच्या उत्तरार्धात आर्थिक स्थिती सुधारेल. कौटुंबिक स्नेह मेळाव्याच्या केंद्रस्थानी व्यग्र राहाल. आजच्या दिवशी आपल्या प्रेमिकेशी अति भावूक बोलू नका. उपाय: पक्ष्यांना 7 प्रकारचे धान्य खाऊ घालून आपल्या प्रेमीसोबत संबंध वाढवा. मिथुन राशी, आजचा दिवस लाभदायक असल्यामुळे अनेक घटक तुमच्या बाजूने असतील आणि तुम्ही सर्वोच्च स्थानी पोहोचलेले असाल. तुम्हाला आणि तुमच्या जोडीदाराला आज एक चांगली बातमी समजणार आहे. मौजमजा करण्यासाठी बाहेरगावी जाऊन आनंद लुटाल. आज जवळच्या मित्राच्या मदतीने काही लोकांना चांगला धनलाभ होण्याची शक्यता आहे. हे धन तुमच्या बऱ्याच समस्यांना दूर करू शकते. मोकळा वेळ घराच्या सुशोभीकरणासाठी खर्च करा. तुमच्या कुटुंबाकडून तुमचे कौतुक होईल. तुमचे अश्रू पुसण्यासाठी एक खास मित्र पुढाकार घेण्याची शक्यता आहे. मेहनत आणि सहनशीलता या आधारे तुम्ही उद्दिष्ट गाठू शकाल. उपाय: करिअरमध्ये उत्कृष्ट दिवस. वृद्धीसाठी बांबूची टोपली गरजू व्यक्तींना भोजन, चटई, मिठाई आणि दर्पण दान करा. कर्क राशी, आजच्या दिवशी कामाच्या ठिकाणी तुम्ही काहीतरी खास करणार आहात. आज तुम्ही ऑफिसमधून परत येऊन आपले आवडते काम करू शकता. यामुळे मनाला शांती मिळेल. आज तुम्ही तुमच्या जोडीदाराने केलेल्या प्रेमाच्या वर्षावामुळे आयुष्यातील सगळे कष्ट विसरून जाल.
स्वतःला चुस्त तंदुरुस्त ठेवण्यासाठी उच्च कॅलरी आहार टाळा. पैशाची किंमत तुम्ही चांगल्या प्रकारे जाणता, म्हणून आजच्या दिवशी तुमच्याद्वारे वाचवलेले धन तुमच्या खूप कामी येऊ शकते आणि तुम्ही कुठल्या मोठ्या अडचणीमधून निघू शकता. बऱ्याच कालावधीपासून तब्येत बरी नसलेल्या नातेवाईकाला भेटा. उपाय: पिठामध्ये काळे आणि पांढरे तीळ मिळवा आणि वाढत्या स्वास्थ्यासाठी माशांना खाऊ घालण्यासाठी नरम गोळे बनवा. सिंह राशी, तुम्ही स्वतःला वेळ देणे जाणता आणि आज तुम्हाला बराच रिकामा वेळ मिळण्याची शक्यता आहे. रिकाम्या वेळेत आज तुम्ही काही खेळ खेळू शकता किंवा जिममध्ये जाऊ शकता. तुमच्या वैवाहिक आयुष्यातील हा एक उत्तम दिवस असेल. तुम्ही तुमच्या जोडीदारावर किती प्रेम करता हे व्यक्त करा. तुमची इच्छाशक्ती जबरदस्त असल्याचे फळ तुम्हाला आज मिळेल आणि त्यामुळे एका अतिशय विचित्र गुंतागुंतीच्या परिस्थितीशी तुम्ही सामना करू शकाल. भावनिक निर्णय घेताना तुम्ही अस्थिर होऊ नका. तुम्ही अतिशय उत्साहपूर्ण नवीन परिस्थितीचा अनुभव घ्याल. त्यामुळे तुम्हाला आर्थिक फायदा संभवतो. कुटुंबाची आघाडी आनंदी आणि सुरळीत असणार नाही. तुमचे हास्य हे तुमच्या प्रियजनांच्या असमाधानावरचे उत्तम औषध आहे. जोपर्यंत एखादे काम पूर्ण होण्याची खात्री होत नाही, तोपर्यंत कसलेही वचन देऊ नका. उपाय: सकाळी आणि संध्याकाळी 11 वेळा ओम नमो भगवते रुद्राय या मंत्राचा जप करा. याने कुटुंबात आनंद राहील. कन्या राशी, कार्यक्षेत्रात कोणाशी जोडू नका. तुमची बदनामी होऊ शकते. जर तुम्हाला कुणासोबत जोडायचे आहे तर ऑफिसपासून दूर राहूनच त्यांच्याशी बोला. रिकाम्या वेळेचा योग्य वापर करणे तुम्हाला शिकावे लागेल, अथवा जीवनात तुम्ही बऱ्याच लोकांच्या मागे राहाल. किराणा मालाच्या खरेदीवरून तुम्ही तुमच्या जोडीदारावर चिडाल. आपल्या आरोग्याबद्दल, विशेष करून रक्तदाबाच्या रुग्णांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. या राशीतील काही लोकांना आज जमिनीने जोडलेल्या काही मुद्द्यांना घेऊन धन खर्च करावे लागू शकते. नातेवाईकांच्या घरी जाऊन 1-2 दिवस घालवलेत तर दैनंदिन धकाधकीच्या जीवनातून थोडा आराम आणि विश्रांती मिळेल. आज तुमचा प्रेमी आपल्या मनोभावे तुमच्या समोर मोकळा राहू शकणार नाही, ज्यामुळे तुम्हाला उदासी राहील. उपाय: तुमच्या व्यावसायिक योजना जलद ट्रॅक करण्यासाठी दिव्यांग लोकांना रंगबेरंगी कपडे वितरित करा आणि त्यांची सेवा करा. तूळ राशी, तुमच्याकडे खूपच कमी सहनशीलता आज असेल, परंतु कठोर बोलणे किंवा असंतुलित बोलणे यामुळे आजूबाजूचे लोक अस्वस्थ होतील. तुम्ही साथसंगत गमावली तर तुमच्या हास्याला अर्थ नाही. तुमच्या हसण्याचा आवाज कोणी ऐकू शकणार नाही. आजच्या दिवशी अटेंड केलेल्या व्याख्यानामुळे आणि परिसंवादामुळे तुम्हाला प्रगतीसाठी नव्या संकल्पना सुचतील. कर आणि विमाविषयक कामकाजाकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे.
आज तुमच्या मनाप्रमाणे गोष्टी घडणार नाहीत, पण तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत चांगला वेळ घालवाल. आपला मूड बदलण्यासाठी एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी व्हा. आज तुम्ही त्या लोकांना उधार देऊ नका ज्यांनी तुमची मागील उधारी चुकवलेली नाही. उपाय: तंदूरमध्ये लागलेली गोड पोळी गरिबांमध्ये वाटल्याने आर्थिक स्थिती घनिष्ठ होईल. वृश्चिक राशी. थोड्या काळासाठीच्या प्रशिक्षण वर्गात आपले नाव नोंदवा. नवे तंत्रज्ञान शिकणे आणि आपले कौशल्य वाढवण्यास त्याचा फायदा होईल. दिवस चांगला आहे. दुसऱ्यांसोबत तुम्ही स्वतःसाठीही वेळ काढू शकाल. थोडेसे अधिक प्रयत्न केले तर आजचा दिवस तुमच्या वैवाहिक आयुष्यातील एक उत्तम दिवस असेल. अतिशय प्रभावी व्यक्तींच्या पाठिंब्यामुळे तुमचे मनोधैर्य उंचावेल. अधिक काही खरेदी करण्यासाठी धावण्यापूर्वी तुमच्याकडे आधीपासून जी गोष्ट आहे ती वापरा. आपल्या कुटुंबियांशी कठोरपणे वागू नका. शांततेला ते मारक ठरू शकते. उपाय: कौटुंबिक आनंदाच्या व्यवस्थापनासाठी ओम बुधाय नमः मंत्राचा जप सकाळी आणि संध्याकाळी 11 वेळा करा. धनु राशी. कामाच्या ठिकाणी जो तुमचा द्वेष करतो त्याला एक साधे हॅलो केले तर काहीतरी चांगले घडण्याची शक्यता आहे. वेळ भरभर निघून जाते म्हणून आजपासूनच आपल्या किमती वेळेचा योग्य वापर करा. तुमचे वैवाहिक आयुष्य सुखी करण्यासाठी तुम्ही जे प्रयत्न करत होता त्याचे आज अपेक्षेपेक्षा चांगले परिणाम दिसून येतील. सर्वसाधारणपणे आरोग्य चांगले असेल, पण प्रवास कटकटीचा आणि तणावपूर्ण ठरेल. या राशीतील विवाहित जातकांना आज सासरच्या पक्षाकडून धनलाभ होण्याची शक्यता आहे. मुलांच्या यशस्वी होण्यामुळे तुम्हाला अभिमान वाटेल. तुम्ही तुमच्या प्रिय पत्नीशी पूर्वी झालेल्या मतभेदाबद्दल तिला माफ कराल तर तुमचे जीवन सुखकर होईल. उपाय: चांदीच्या चमच्याने किंवा चांदीच्या ताटामध्ये जेवण करणे आरोग्यासाठी लाभदायक असेल. मकर राशी. धनाची देवाणघेवाण आज दिवसभर असेल आणि दिवस मावळण्याच्या वेळी तुम्ही बचत करण्यात यशस्वी राहाल. एका मैत्रिणीच्या समस्येमुळे तुम्हाला वाईट वाटेल आणि त्यांची चिंता वाटेल. तुमचा जोडीदार आज एक तुमच्यासाठी देवदूतच होऊन येणार आहे. या क्षणाचा आनंद लुटा. तुम्ही कामाच्या ठिकाणी ज्याला तुमचा शत्रू समजत होता तो खरे तर तुमचा हितचिंतक आहे याची तुम्हाला आज जाणीव होईल. जे लोक घरापासून बाहेर राहतात आज ते आपले सर्व काम पूर्ण करून संध्याकाळच्या वेळी कुठल्या पार्कमध्ये एकांत जागेत वेळ घालवणे पसंत करतील. आणखी आशावादी राहण्यासाठी स्वतःला प्रवृत्त करा. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास आणि परिवर्तनशीलता, लवचिकता वाढेल. पण त्याच वेळी भीतीपोटी चिंतेमुळे निर्माण होणाऱ्या वैरभावाचा त्याग करा. उपाय: अपाहिजला रेवड्या वाटल्याने पारिवारिक आयुष्य चांगले राहील. कुंभ राशी.
कार्यालयीन कामकाज मार्गी लावताना तुमच्यावर ताणतणावाचे मळभ असेल. जेव्हा तुम्हाला जाणवते की तुमच्याजवळ कुटुंबियांसाठी आणि आपल्या मित्रांसाठी वेळ नाही, तर तुम्ही दुःखी व्हाल. आजही तुमची मनस्थिती अशीच राहू शकते. अनपेक्षित पाहुण्यामुळे तुमचे प्लॅन कदाचित बारगळतील, पण तुमचा दिवस निश्चितच चांगला जाईल. तुमच्या संशयी स्वभावामुळे तुम्हाला पराभवाला सामोरे जावे लागेल. आज तुम्हाला आपले धन खर्च करण्याची गरज पडणार नाही, कारण घरातील कुणी मोठ्या व्यक्ती तुम्हाला धन देऊ शकतात. संध्याकाळी अचानक पाहुणे आल्याने घरात गर्दी होईल. प्रेम प्रकरणामध्ये गुलामासारखे वागू नका. समाधानकारक परिणामांसाठी सर्व कामाचे नीट आयोजन करा. उपाय: कौटुंबिक समृद्धी आणि सुखात वाढ होण्यासाठी जवच्या पिठाने बनवलेल्या गोळ्या माशांना खाऊ घाला. मीन राशी. या राशीतील काही लोकांना आज संतान पक्षाकडून आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. आज तुम्हाला आपल्या मुलावर गर्व वाटेल. कुटुंबातील स्थिती आज तशी राहणार नाही जसा तुम्ही विचार करत आहे. आज घरात कुठल्या गोष्टीला घेऊन कलह होण्याची शक्यता आहे. अशा स्थितीमध्ये स्वतःला काबूत ठेवा. तुम्ही तुमच्या प्रिय पत्नीशी पूर्वी झालेल्या मतभेदाबद्दल तिला माफ करा, तर तुमचे जीवन आनंदी राहील. नवीन गोष्टी शिकण्याचा तुमचा कल असून तो उल्लेखनीय ठरेल. आज तुम्ही नवीन पुस्तक खरेदी करून वाचन करण्यात वेळ व्यतीत करू शकता. आज तुमचा जोडीदार तुमच्या भूतकाळातील आठवणींना उजाळा देईल. त्यापैकी काही आठवणी खट्याळसुद्धा असू शकतील. तुमची संध्याकाळ काहीशा मिश्र भावनांमुळे तणावाची ठरू शकते. परंतु चिंता करण्याचे कारण नाही, कारण निराशेपेक्षा आनंद, समाधान यामुळे तुम्ही खुशीत राहाल. उपाय: पारिवारिक जीवनात आनंदासाठी पुरुषाच्या कपाळावर लाल टिळा आणि गृहिणींनी लाल कुंकूचा उपयोग करा. धन्यवाद. असेच 12 राशींचे राशी भविष्य रोज ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.